एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना तातडीची मदत, जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश. शेतकरी बांधवांनो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. 15 ऑगस्टपर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे. तसेच राज्यातील एकही पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी गतीने ई-केवायसी तसेच ॲग्रिस्टॅक डेटा अपडेट करावा. राज्याचे पुनर्वसन धोरण सर्वसमावेश व काळानुसार करण्यासाठी नवे सुधारित धोरण जलद गतीने तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री यांनी आयोजित बैठकीमध्ये दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांनो, खरीप हंगाम 2025-26 मधील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा ॲग्रिस्टॅक डेटा सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तपासावा. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांच्यासाठी विशेष कॅम्प शिबिरे आयोजित करून तातडीने मदत वितरित करावी. शेतकरी आत्महत्या प्रकरणामधील प्रलंबित प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करून ही प्रकरणे प्राधान्याने आणि तात्काळ निकाली काढावीत. यंदा पावसाचे कमी प्रमाण पाहता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आवश्यकतेनुसार चारा छावण्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री यांनी यावेळी दिलेले आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.